नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापिका प्रभा बैकर यांच्या तरुण होती रात्र तरीही या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. प्राध्यापिका प्रभा बैकर लिखित तो राजहंस एक. आई, मी स्विमिंगला जातोय ग. आणि हे बघ, आता जरा उठून बसशील का? चहा करून थर्मासमध्ये भरून ठेवला आहे, टेबलावर ब्रेडसुद्धा ठेवला आहे. जरा 2 घास खाऊन घे. ताईचं काय होईल, कसं होईल याचा विचार करत बसू नको दिवसभर. अरे हो रे, विचार करू नको असं म्हटल्यानं मनातलं विचारचक्र थांबतं का? हेच तर चुकतं ना तुम्हा लोकांचं. एखाद्या प्रश्नाचा किस किती काढायचा. प्रतिभा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्याला डोळे भिडवत गौतम जाता जाता पटकन तिच्याजवळ आला आणि म्हणाला, मातोश्री, आता आपली तब्येत सांभाळा. ताईसाहेबांचं नाही पटलं, आपलं त्यांचं नाही जुळलं तर सरळ एक गाव 2 तुकडे करून टाकायचे, पुन्हा नव्याने सुरुवात करायची. इतक्या हळव्या मनानं या मतलबी जगात नाही जगता येणार आपल्याला. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरून त्याने हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले. तिला थोपटत बाय मॉम असं म्हणून तो निघाला सुद्धा. त्याच्या त्या उंच पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत राहिली. डोळे भरून आले. आसवांचे दवबिंदू टप टप ओघळायला लागले. हा गुडघ्या एवढासा पोरगा आपलाच का? आपल्याच देहातून उगवलेलं हे इवलसं रोपटं एवढं ताडमाड वाढलंय आणि पुन्हा आपल्यालाच आधार देण्या एवढं मोठं. त्याच्यावेळी दिवस राहिले तेव्हा ती किती काळजीत पडली होती. मोठी शोभना 12 वर्षांची, तिच्या पाठची वंदना 9 वर्षांची, 4थीत गेलेली. मुलगा हवा म्हणता म्हणता इतकी वर्ष प्रतीक्षेत संपलेली आणि आता वाढलेल्या झाडाला कुठून फळ येणार या विचारानं ती काहीशी निश्चिंत झालेली होती. आहे त्या गौरायांना मोठं करायचं, पायावर उभं राहता येईल एवढं शिकवायचं आणि आपल्या विचारांशी जुळेल असं स्थळ शोधून त्यांची लग्न करून द्यायची की झाले मोकळे. वंशाचा दिवा वगैरे झूट आहे. आजूबाजूला दिसत होते ना वंशाचे दिवे कसे पाजळतायत, आईबापाला कशी वृद्धाश्रमाची वाट दाखवतायत. हवा कशाला डोक्याला ताप, मनस्ताप आणि फक्त मनस्ताप. मुलगा नाही आहे एवढंच म्हणतील ना, म्हणू दे. आणि अशी निश्चिंत झाल्यामुळे म्हणून का काय तिने गोळ्या घेणं बंद करून टाकलं होतं. मासिक धर्मही थांबतोय असं वाटायला लागलं होतं. दर महिन्याची ती कटकट काहीशी कमी झाली होती. आता अरविंदही स्थिरावला होता. प्लॉट घेतला होता त्याने. प्रशस्त बंगला, बगीचा, फळझाडं, फुलझाडं सगळं करायचं स्वप्न बघत होता. तिची नोकरी चालू होती. बंगल्याचा प्लॅन त्यांनी तिला दाखवला तेव्हा ती पाहत राहिली. मागे पुढे मोकळी जागा, प्रशस्त हिरवळ, मोठा दिवाणखाना, आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असं किचन, 2 बेडरूम्स, गेस्ट रूम, स्टोअर रूम आणि छोटंसं सुबक असं देवघर. त्यातला तो चंदनी देवहारा. दोघांनी मिळून कर्ज घेतलं. 2 कलियां आता स्वावलंबी झाल्या होत्या. शाळेतल्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होत्या, बक्षिसं पटकावत होत्या. भातुकलीच्या खेळाबरोबर त्यांच्या कपाटात गोष्टींची पुस्तकं, कॅरम बोर्ड, चेस, टेबल टेनिसचे बॉल असं बरंच काही जमा होत होतं. सासू सासरेही आता थकले होते. नाही म्हणायला नातू हवा होता एवढीच खंत उरात होती. पण प्रतिभाला अरविंदनं त्या कारणानं कधीही दुखावलं नाही की तिचं उणं दुणं काढलं नाही. तो अगदी खरोखर तन मन धनानं समरसून संसार करत होता. आणि मध्येच हे काय औचित? ती दचकली.
मनात शंका आली म्हणून त्याच्या नकळत त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून आली आणि तिच्या मनातली शंका खरी ठरली. त्याच्याशी बोलता बोलता ती लाजून लाल झाली. त्यालाही आश्चर्य वाटलं. अरे पण या वयात? अगं मग काय झालं? हे काय पाप आहे का? अरे पण धाकटी आता 10 वर्षांची होईल. मुलींना काय वाटेल? काय वाटणार आहे? वाटेल की आपल्याला भाऊ मिळणार आहे आणि भावाऐवजी बहीण झाली तर. अगं झाली तर झाली. मी काय तुला घराबाहेर काढणार आहे का? हे बघ, फक्त तुझी तब्येत सांभाळ, बाकी सगळं सांभाळायला मी समर्थ आहे. आणि मग घरात सासू सासऱ्यांना ही बातमी कळाली. सासूबाईंनी तर मुलगाच व्हावा म्हणून मिठाच्या चतुर्थ्या सुरू केल्या. मामनजी देवपूजा करता करता देवाची प्रार्थना करायला लागले की आता बाळकृष्णा ये रे बाबा आमच्याकडे. असा हा बाळकृष्ण खरोखर अवतरला तेव्हा तीही हरवली. वाढत्या वयातलं बाळणपण थोडं जडच गेलं. त्याचं वजनही पुरेपूर 10 पाऊंड होतं. सतत औषध पाणी, गोळ्या, फळ वगैरेचा मारा केला गेल्यामुळे खूप पोसला गेला होता तो. बाळंतपणाच्या कळा देता देता थकून गेली होती ती. खूप वर्षांनी घरात तानं बाळ रांगायला लागलं. ओवा शोप्याचे वास, आळीव डिंकाचे लाडू, झबली, दुपटी, पाळण्याचा कुई कुई आवाज, कोवळ्या आवाजातलं टॅहा टॅहा. सारं घर दार त्याच्या अस्तित्वानं भरून गेलं. मोठ्या ताई बाई आनंदानं त्याला घेऊन मिरवायला लागल्या. बघता बघता दिसामाशी गौतम मोठा होत होता. त्याची स्मरणशक्ती तल्लख होती. त्याला कॉन्व्हेंटमध्ये दाखल केलं. कुठंही न थांबता पहिला दुसरा क्रमांक मिळवत तो 10वीची बोर्डाची परीक्षा 90% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात पुलाखालनं बरंचसं पाणी वाहून गेलं. त्याचं बोट धरून चालचाल बाळा तुझ्या पायात सोन्याचा वाळा म्हणणाऱ्या, त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला सोनं देणाऱ्या, त्याला घेऊन देवळात जाणाऱ्या सासूबाईंनी तृप्त मनानं जगाचा निरोप घेतला होता. आणि त्याच्याच आधारानं रोज संध्याकाळी फिरायला जाणारे आजोबाही आजीला भेटायला निघून गेले होते. शोभना वंदना पदवीधर झाल्या होत्या. सुदैवानं कुठलीही अडचण न येता दोघींना तोला मोलाची उत्तम स्थळं मिळाली होती. त्या सासरी गेल्या होत्या. आणि आता बापाच्याही खांद्यावर हात ठेवील इतकी याची म्हणजे गौतमची उंची वाढली होती. आजोबांसारखा उंचपुरा गुटगुटीत देहयष्टीचा हा गौतम. आपण याला जन्मही नाकारणार होतो. लाजेकाजेनं पुढं आलेलं पोट सावरत दिवस मोजले होते. तो हाच का? लहान होता तेव्हा कसा रडका रडूबाई होता. मुलांनी चिडवलं, जाड्या ढोल बटाटा सोल म्हटलं की इतका हिरमुसला व्हायचा. घरात येऊन कोपऱ्यात बसून राहायचा तासन तास. कोणी मित्रच नव्हते त्याला. मी शाळेतनं घरी येईपर्यंत पायरीवर बसून राहायचा वाट बघत. शोभना वंदनाशी फारसं पटत नव्हतं. नाही म्हटलं तरी मुलगा मुलगा म्हणून त्याचं कौतुक आजी आजोबा करत असत ते त्यांना सहन होत नसे. खेळण्यापेक्षा भांडणच जास्त व्हायची. त्याच्या आवडीचं काही आवर्जून केलं की म्हणायच्या, हो तो तुझा लाडका ना जास्त, आम्ही मुली तो मुलगा ना. अगं असं नाही पोरीनो, आम्ही दोघांनी कधी असा भेद केलाय का तुमच्यात? पण तो लहान आहे ना अजून म्हणून त्याला सांभाळायचं एवढंच. मग आम्हाला आणली होती का एवढी महागडी खेळणी? त्याच्यासाठीच का? तेव्हा नाही वाटतं खर्च होत. मोठी जराशी तुसडीच, काहीशी फटकळ, मनात येईल ते बोलून टाकणारी. म्हणून हा अधिकच आई वेडा. कोणी पाहुणे आले तरी आईनं त्यांच्याशी बोलू नये म्हणून सारखा तिचं तोंड आपल्याकडे वळवून घ्यायचा. मांडीवरनं खाली उतरायला तयारच नसायचा. अरे जा रे जरा बाहेर खेळ असं म्हटलं की म्हणायचा मी नाही जाणार, ते सगळे मला चिडवतात, जाड्या जाड्या म्हणतात, गुळाचा गणपती म्हणतात, मी इथेच बसणार तुझ्या मांडीवर. त्याच्या या हट्टापायी त्यानं एकदा वडिलांचा मारसुद्धा खाल्ला होता. हे शेंडेफळ बायकोला फारच बांधून टाकतंय. जराही मोकळीक देत नाही. आपल्या वाटेला बायको येत नाही. असं बघितल्यावर अरविंदसुद्धा एकदा चिडला होता. ती रात्र तिला अजूनही आठवत होती. असा हा गौतम.
तिच्या कुशीत डोकं घुसळत घुसळत झोपणारा गौतम. त्याची लहानपणापासून आत्तापर्यंतची सगळी रूपं तिच्या डोळ्यासमोर नाचत होती. हे वेडं कोकरू मोठं कधी होणार या काळजीनं तिला घेरलं होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं यायला लागली होती. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तसं हे पिल्लू. आपण वृद्ध व्हायच्या आत निदान समजदार तरी व्हावं म्हणून तिचा अट्टाहास चालू होता. ठरवून त्याच्यासाठी वेळ देणं, त्याचा अभ्यास घेणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं, सगळी जबाबदारी तिने लीलया पेलली होती आणि तो हळूहळू मोठा होत होता. आता बहिणींची पटायला लागलं होतं. त्यांचा आणि त्याचा सूर जुळायला लागला तोच त्यांची लग्न झाली होती. मोठीचं बरं चाललं होतं, पण धाकटीचा जरा प्रश्न निर्माण झाला होता. विवाहाला 3-4 वर्ष झाली तरी तिची कूस उगवली नव्हती आणि या कारणावरनं तिला सासरच्यांनी धारेवर धरलं होतं. तिचा छळवाद मांडला होता. तीच व्यथा तिने तिच्या पत्रातनं मांडली होती आणि म्हणून मगाशी ती बेचैन झाली होती. सकाळपासनं तिने जेवणही केलं नव्हतं. डोळ्यातल्या धारांना खंड नव्हता. म्हणून तर गौतम जाता जाता तिला बजावून गेला होता. एवढंच नाही तर तिच्यासाठी त्यांनी चहासुद्धा बनवून ठेवला होता. आणि परवाच्या दिवशी तर त्याला कोणीतरी विचारलं, पुढे जाऊन तू काय करायचं ठरवलंयस? तर यांनी किती विचारपूर्वक उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, हे बघा मी तर धुळं सोडून पुण्या मुंबईत जाणार शिकायला. इंजिनिअरिंग काय, खंडीभर इंजिनियर पडलेत बेकार. अच्छा, मग तू कुठलं फील्ड निवडणार आहेस? मी मर्चंट नेव्हीत जायचा विचार करतोय. हे सारखं आईवडिलांचा पदर धरून बसण्यापेक्षा RMOच्या परीक्षा देणार. इथे तुम्ही अगदी 100पैकी 100% मार्क मिळवले ना तरी शहरात त्याची किंमत नसते. धुळे म्हणजे धुळीतलं समजतात, कानाकोपऱ्यातलं खेडं. शहरातली मुलं कशी 8वी-9वीपासून ठरवतात कुठली लाईन घ्यायची, कोणत्या परीक्षा द्यायच्या. त्यासाठी क्लासेस असतात, पुस्तकं असतात, नोट्स असतात. आपल्या इथे त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही म्हणून आम्ही बुद्धी असून सुद्धा मागे पडतो. अरविंदचे मित्रही मग त्याच्याशी अगदी बरोबरीच्या नात्यानं गप्पा मारायला लागले होते. त्यांच्यासाठी डिश तयार करता करता तिचे कान बाहेरही लागले होते. गौतमचं बोलणं ती जीवाचा कान करून ऐकत होती. गौतमच बोलतोय का हे सगळं? गौतम त्यांच्याशी बोलतच होता. खरं म्हणजे 12वी नंतर काय करायचं असा विचार करणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे. आता एक तर नोकऱ्या कुठे अवेलेबल नाहीत. भारतीय नौदल म्हणजे अनसेफ लाईफ आहे. कुठली नौका केव्हा बुडेल सांगता येणार नाही. आणि तसं तर सेफ लाईफ आता कुठेच मिळणार नाही. अच्छा, मग तू काय करणार आहेस? मध्येच अरविंदने त्याला प्रश्न विचारला. मी मर्चंट नेव्हीत जाणार, परदेशात नोकरी करणार, कारण पैसा भरपूर मिळतो. तिकडचे $1,500-2,000 इथल्या $1,00,000-1.5 लाखाच्या बरोबर असतात. तिकडे जाऊन पैसा कमवायचा आणि घरी परत यायचं. मान्य आहे की आईवडिलांपासून लांब जावं लागतं, पण म्हणून घरट्याकडे परत यायची ओढ तरी कायम राहते ना. ती मध्येच जाऊन ट्रे ठेवून परत आली. गॅसवर चहाचं आधण उकळत होतं, तिकडेही तिचं लक्ष नव्हतं. आलेल्या गृहस्थांना वेळ होता, तेही रमले होते. मुद्दाम त्याला बोलतं करत होते. ते म्हणाले की अरे पण सरकारी नोकरी बघावी. तसा ताडकन गौतम म्हणाला, सरकारी नोकरी? आजच्या काळात गुलबकावलीचं फूल असते, ते कोणाला मिळणार? त्यापेक्षा भरपूर अभ्यास करायचा, मनासारखा कोर्स निवडायचा आणि नोकरी मिळवायची. बाहेरचं जग तुम्हाला बोलवतं, तिकडे झेप घ्यायची. आपण महाराष्ट्रीयांना फार कूपमंडूक वृत्तीनं जीवन जगतो म्हणून आपण त्याच ठिकाणी गोलगोल फिरत राहतो. तेच प्रश्न, त्याच कटकटी. म्हणून बाहेरचं झपाट्यानं बदलतं जग त्यांना माहीतच नसतं. आपण महाराष्ट्रीय
मुलांना सतत आपल्या मायेच्या पंखाखाली झाकून ठेवून दुबळं बनवतोय, म्हणून निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात नसतेच. परदेशी आईबापासारखं, म्हणजे पंखात उडायचं बळ आलं की पक्ष्याची पिलं आकाशात भरारी मारतात, घरटं सोडून बाहेर पडतात. तसं तिकडचे लोक मुलाला पायावर उभं राहण्यासाठी घरातून बाहेर काढतात. तो स्वावलंबी होतो, समर्थ होतो, स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवतो. असं करायला हवं. तरच आम्हीही आमच्या आईवडिलांचे आधार बनू शकतो. नाहीतर तेच रडगाणं. याला जबाबदार आम्हीच असतो. गप्पा मारणारे सद्गृहस्थ निघून गेले होते. गौतमच्या बोलण्यातला शब्द तिला आठवत राहिला. त्याच्या मधाळ आवाजातले ते शब्द, किती तेजस्वी धार होती त्या शब्दांना. बोलता बोलता अरविंदही त्याच्याकडे पाहत राहिला होता. त्या रात्री गौतमच्या अंगावर पांघरूण घालता घालता तिच्या मनात आलं, पिळलं तर अजून ओठातून दूध निघेल अशा वयाचा हा जेमतेम सोडावं लागलंय, पण विचार केवढा करतोय, याचं विश्व किती विस्तारत आहे. आपल्यापासून दूर जातोय का हा? त्याच्या केसांवरनं हात फिरवत त्याची झोप मोडेल या भीतीनं तिने त्याचा पापा घेण्याचा मोह आवरला. आणि आपली दृष्ट तर लागणार नाही ना, म्हणून त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत कानशिलाशी बोटं मोडली. अरविंदच्या कुशीत शिरता शिरता ती त्याला म्हणाली, माझं वेडं कोकरू आता शहाणं झालंय बरं का. लहानपणीचा गुळाचा गणपती, एका तळ्यातल्या बदकांमध्ये कुरूप ठरलेलं हे पिल्लू आता किती देखणं झालंय. नुसतं रूपानंच नाही तर बुद्धीनी सुद्धा वाढलंय. आता तो गगनाला गवसणी घालायला निघालाय. तो राजहंस एक. श्रोते हो, ही होती प्राध्यापिका प्रभा बैकर यांची कथा. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. या कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.